जेव्हा अवनी आणि धन्याने सगळ्यांनी मिळून जेवण घेऊन पाण्याच्या गॅरेजवर आलेले असतात तेव्हा घरातले सगळे आलेले असतात, पण यशोदाला आणि राजाला काहीतरी अर्जंट काम येतं म्हणून ते बाहेर गेलेले असतात. आणि अवनी आणि पाण्या हे जेवण वाढून घेतात आणि सगळ्यांना देतात. तिथे पायल येते. पायल बोलते, तुम्ही आणलास तर खूप छान जेवण दिसते, वास पण खूप छान येत आहे, मला पण देणं वाढून द्यावं. अवनी सगळ्यांना वाढून देते, पण थाटच उरलेलं नसतं. तेव्हा पायल बोलते, काय थाट नाही उरलं का गं? जाऊ दे, ठीक आहे, काय बात नाही, मी आता पाणूच्या ह्याच्यात जेवेल. हो ना बेबी? तेव्हा पाण्या बोलते, ए जाग बाई, मी तुला काय माझ्या जेवायला घेत नसतो, मला आवडत नाही माझ्यात कोणी जेवलेलं. तेव्हा पायल बोलते, पाणू घेणार आहे, सवय करून घेणं आता माझी तुला जेवण्याची. तेव्हा अवनी बोलते, पाण्या घेणार आहे बाबा. तेव्हा पाण्या बोलतो, नाही वहिनी, मी सगळं ऐकेल, पण हे नाही ऐकणार. तेव्हा ती बोलते, ठीक आहे बाबा. तेव्हा राजा आणि यशोदा इकडे कॉन्ट्रॅक्टरला जाऊन भेटलेला असतो. तेव्हा यशोदा बोलतो, तुम्ही याला कामावरून काढला? तेव्हा कॉन्ट्रॅक्टर बोलतो, हो बाबा, आलास का तू एकदाचं? बरं झालं, मी तुझ्या सांगण्यावरून याला कामावर घेतलं होतं, पण हा काय नीट व्यवस्थित काम करत नाही. तेव्हा यशोदा बोलतो, काय केलं आता याने? तेव्हा कॉन्ट्रॅक्टर बोलतो, हा कामावर येत नाही, आला तर लेट येतो आणि किती सुट्ट्या घेतो आणि काम पण नीट करत नाही, खूप उद्धटपणे बोलतो, दादागिरी करतो. तेव्हा यशोदा बोलतो, असं काय नाही, मी याच्या वतीने माफी मागतो, पण तुम्ही याला कामावर काढून टाकू नका ना. तेव्हा कॉन्ट्रॅक्टर बोलतो, नाही बाबा, आपल्याच्याने हे होणार नाही, मी याला कामावर काढून टाकले आहे ना, आजपासून हा कामावर आलेला नाही पाहिजे. तेव्हा यशोदा बोलतो, असं काय करतात? तेव्हा राजाला बार अवनीचे कॉल येत असतात. तेव्हा यशोदा बोलते, तर नवीन लग्न झालं. तेव्हा कॉन्ट्रॅक्टर बोलतो, नवीन लग्न झालं आहे म्हणून काय पोटा पाण्याचा बघायचं नाही का? नसेल करायचं तर ते सांगून टाका. बघा, कॉन्ट्रॅक्टर राजाला पुन्हा नोकरीवर